चहाच्या टपरीवरचा असो किंवा दुकानामध्ये मिळणारा अमृततुल्य चहा असो, कितीही प्रकारे ट्राय केलं तरी या टपरीवरच्या चहाची चव घरच्या चहाला कुठे येते? मग कुणी म्हणतं की चांगल्या दुधामध्ये केला असेल म्हणून तो चांगला झाला. असं जर तुम्हालाही वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओमध्ये दिलेल्या स्टेप्स फॉलो करून जर तुम्ही चहा बनवलात तर रोज घरच्या घरी तुम्हाला अमृततुल्य चहाचा आस्वाद घेता येईल. या चहासाठी आपण स्पेशल मसाला बनवणार आहोत. यासाठी लागणारे साहित्य: 6 टीस्पून वेलची, 1 टीस्पून मिरी, 1 टीस्पून लवंग, 1 जायफळ, 4 टेबलस्पून सुंठ पावडर आणि 3 इंच दालचिनी. एका पॅन मध्ये हे सर्व मसाले भाजून घेऊ. या सर्व गोष्टी अशाच अर्धा मिनिट भाजून घेऊ. साधारणपणे हाताला चटका लागेल एवढंच हे भाजून घ्यायचं. हे सर्व मसाले थंड झाले की मग आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया. ह्या स्टेजला गॅस बंद करूया आणि आता ह्यामध्ये सुंठ पावडर ऍड करू. ही 4 टेबलस्पून सुंठ पावडर आहे. जर वजनी म्हणाल तर 30 ग्रॅम एवढी होते. समजा जर तुमच्याकडे सुंठ पावडर नसेल तर अशा वेळी तुम्ही सुंठ वापरून ह्या सर्वांबरोबरच ते भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आता आपण गॅस बंद केलेला आहे. हा जो इतर मसाल्यांचा गरमपणा आहे त्यामध्येच ही सुंठ पावडर परतून घ्यायची आहे. आता हे थंड होण्याची वाट बघूया आणि नंतर मिक्सरला वाटून घेऊ. आता हे सर्व मसाले थंड झाले आहेत. हे मिक्सरमध्ये काढून घेऊ. या सर्व गोष्टी आपल्याला सरसरीत वाटून घ्यायच्या आहेत. खरं बघायला गेलात तर चहा बनवायची कृती सर्वांसाठी सारखीच, पण या सिक्रेट मसाल्याचं वेगळेपण तुम्हाला एखादा अमृततुल्य चहा प्यायल्याची आठवण करून देईल. आपला सिक्रेट मसाला वाटून रेडी झालेला आहे. अशा प्रकारे बनवलेला मसाला तुम्ही काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि अगदी महिनाभर या मसाल्याला काहीही होत नाही. आता आपण चहा बनवायला घेऊ. त्यासाठी भांड्यामध्ये 1 कप पाणी घेऊ. आता गॅस पेटवून या पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ. आपण बघू शकतो पाण्याला अगदी छान उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये चहा पावडर ऍड करू. इथे आपण 2 चमचे चहा पावडर ऍड केलेली आहे. आता ह्याला एक चांगली उकळी येऊ देऊ. एक छानशी उकळी आली की यामध्ये आपण साखर ऍड करायची आहे. आता चहामध्ये 2 चमचे साखर ऍड करूया. इथे चहा पावडर आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने हे छान ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून या चहा पावडरचा अर्क या चहामध्ये उतरेल आणि चहाला अगदी सुंदर कलर येईल. अशा प्रकारे छान ढवळून झालं की 1 मिनिट ह्याला चांगली उकळी येऊ देऊ. आपण बघू शकतो चहाला अगदी मस्त उकळी आली आहे. आता यामध्ये 1 कप दूध घालूया. दूध ऍड केल्यानंतर चहा चांगला ढवळून घ्यायचा आहे. चहा हे असं पेय आहे जे सर्वांच्या अगदी आवडीचं आहे. थकून भागून आल्यानंतर छान तरतरी येण्यासाठी किंवा डोकेदुखीला पळवून लावण्यासाठी हा चहा उत्तम उपाय आहे. आता आपण बघू शकतो चहाला छान उकळी आलेली आहे. आता गॅस बारीक करूया आणि हा सिक्रेट मसाला ऍड करूया. हा बनवलेला चहा 2 कप होणार आहे. त्यासाठी अर्धा टीस्पून मसाला ऍड करू. लक्षात ठेवा, एका कपासाठी पाव टीस्पून मसाला हे प्रमाण आहे. हा मसाला छान असा या सगळ्यामध्ये मिक्स करून घेऊया. लक्षात ठेवा, हा मसाला ऍड केल्यानंतर आपण चहा जास्त उकळवायचा नाहीये, नाहीतर या मसाल्याचा कडवटपणा चहामध्ये उतरू शकतो. अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने हे छान ढवळून घेऊया. आता या चहाला साधारणपणे अर्धा मिनिट एक उकळी काढून घेऊ. आता तुम्ही बघाल तर थंडीचा सीझन चालू झालाय, तर अशा वेळी थंडी पळवून लावण्यासाठी तसंच जर सर्दी किंवा डोकेदुखी असेल तर त्यावर उपाय म्हणून या चहाच्या मसाल्यातील सर्व इन्ग्रेडियंट अगदी उपयुक्त ठरतात. अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने हे ढवळून घेऊया. आपण बघू शकतो चहाला अगदी सुंदर रंग आलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. छान सुरकन पिण्यासाठी आपला चहा रेडी आहे. एरवी सर्दी खोकला झाल्यानंतर आपल्याला काढे घ्यावे लागतात, पण अशा प्रकारे औषधी गुणांनी युक्त असलेला चहा जर तुम्ही घेतलात तर उत्तम चहाचा आस्वादही घेता येईल आणि आजारांना टाटा बाय बाय ही करता येईल. हा रेडी झालेला चहा आम्ही तर लगेच टेस्ट करतोय, पण तुमचं काय? अहो, कसलाही वेळ न घालवता हा मसाला पटकन रेडी करून ठेवा. जर हा चहा तुम्ही पाहुण्यांना टेस्ट करायला दिलात तर ते म्हणतील की चहा प्यावा तर तो तुमच्याकडचा. काय मग, आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवाल ना आम्हाला. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करा. आणि हो, अशा प्रकारे चहा केल्यानंतर त्याची टेस्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.